रतधान उभे विटेवरी सुंदर 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 ध्यान उभे विटेवरी सुंदर ध्यान उभे विटेवरी करकटेवरे ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळाची हार गळा काचे पितांबर तुळाची हार गळा काचे पितांबर करकटेवरी तुळशी हार आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळशी हर गळा काचे पितांबर तुळशी हर गळा काचे पितांबर आवडे निरांतर हेची ध्यान आवडे निरांतर हेची ध्यान तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर मकर कुंडली तळपती चवनी मकर कुंडली तळपती चवनी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती चवनी मकर कुंडली तळपती चवनी मकर कुंडली तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुळशी हार काचे पितांबर तुळशी हार काचे पितांबर कंटिका सुभामणी विराजित कंटिका सुभामणी विराजित तुळशी हार काशी पितांबर तुळशी हार काशी पितांबर तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे सर्व सुख तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे सर्व सुख मने माझे तुका मने माझे तुका मने माझे सर्व तुका मने माझे तुका मने माझे तुका मने माझे सर्व सुख पायीना त्रिमुख आवडीने पायीना त्रिमुख आवडीने तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पितांबर पायी
महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशात हे लक्षात घ्या. आणि निष्काम कर्मयोगी बाल ब्रह्मचारी त्यामुळं आपण महाराजांचे दर्शन घडाल सप्तकानी उपस्थित झालेली आहे. इतरही गावची झालेली वासळी गावच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी हरि जय 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 रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले होता जनी सुख झाले होता जनी तो विठ्ठल बरवान तो विठ्ठल बरवान सुख झाले ओ साधने सुख झाले ओ साधने तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान म्हणून विठ्ठल आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान तो हा माधव बरवान तो हा माधव बरवान तो हा विठ्ठल बरवान तो हा विठ्ठल बरवान सर्व सुखा जय जय
बाप रखुमा देवी वारा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वारा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वारा सर्व सुखाचे आधार बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तोहा विठ्ठला बरवा तोहा विठ्ठला बरवा बाप रखुमा देवी वारा बाप रखुमा देवी वारा तुहा विठ्ठल बरवार बरवार तुहा विठ्ठल बरवार हे तोहा मादा व बरवा तोहा मादा व बरवा तोहा विठ्ठला बरवा तोहा विठ्ठला बरवा तोहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवार तुहा माधव बरवार तुहा विठ्ठल बरवार विठ्ठला बरवा तुहा विठ्ठल बरवार रामकृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय हरी जय राम हरी जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम देहाच्या दीपकी एकी वस्तू चोक देहाच्या दीपकी एकी वस्तू चोक राजाधिपती एक वस्तू राजाधिपती एक वस्तू आसोनिया शोक का करीतो ते देहाच्या दीपकी एकी वस्तू चोक देहाच्या दीपकी एकी वस्तू चोक आसोनिया शोक का करीतो ते आसुनिया शोक का करीतो आसुनिया शोक का करीतो देह भरी आत्मा नांदे निरंतर प्रियाचा नाही निरंतर देह भरी आत्मा नांदे निरंतर देह भरी आत्मा नांदे निरंतर हस्ता हा विचार का धावतोसी आसा हा विचार सदावत आसा हा विचार सदावत तुझे तू पायी आहे ते घेई तुझे तू पायी राही तुझे तू पायी आहे ते घेई तुझे तू पायी आहे ते एक रूप होई गुरु कोरे एक रूप होय गुरु एक रूप होय देह भरी आत्मा नांदे निरंतर देह भरी आत्मा नांदे देह भरी आत्मा नांदे निरंतर देह भरी आत्मा नांदे निरंतर हस्ता हा विचार का धावतोसी असा हा विचार सांगा कोठे असा हा विचार सांगा कोठे निवृत्तीचे सार हरिरूप सदा निवृत्तीचे सार आहे निवृत्तीचे सार हरिरूप सदा हे उपसदा नित्य परमानंदार तलाते देह भरी आत्मा नांदे निरंतर 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 हस्ता हा विचार का धावतोसी असा हा विचार सांगाव कोण असा हा विचार सांगाव कोण विठोबा कुमारी जय विठोबा कुमारी जय विठोबा कुमारी
देहाच्या दीपकी देहाच्या दीपकी एक वस्तूचो देहाच्या दीपकी देहाच्या दीपके देहाच्या दीपके एक वस्तूचो देहाच्या दीपके देहाच्या दीपकी देहाच्या दीपकी एक वस्तूचो देहाच्या दीपकी देह भरी आत्मा नंदन देशे दे देह भरी आत्मा देह भरी आत्मा सोनिया शोक करीता ती सोनिया शोक करीता ती देय भरी आत्मा देय भरी आत्मा देहाच्या दीपके एक वस्तूचो देहाच्या दीपके एक वस्तूचो करे जो देहाच्या दीपके एक वस्तूचो नाद निरंतर नाद निरंतर देह भरे आत्मा हर निरंतर देह भरे आत्मा देह भरी आत्मा नाद निरंतर
निरंतर ध्येय भरी आत्मा नादे निरंतर ध्येय भरी आत्मा नादे निरंतर नादे निरंतर नादे निरंतर ध्येय भरी आत्मा नादे आ ध्येय भरी आत्मा नादे निरंतर निरंतर ध्येय भरी आत्मा ध्येय भरी आत्मा नादे निरंतर निरंतर देह भरी आत्मा नादे निरंतर देह भरी आत्मा नादे निरंतर असा विचार नादे निरंतर असा विचार असा विचार असा विचार विठ्ठल पुंडरी गवरदे हरिठोल नाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की जय बोल रे
वा देहाच्या दीपकी एकी वस्तू चोख असोनिया शोक का करीतोसी देहभरी आत्मा नांदे निरंतर असता हा विचार का धावतोसी निवृत्तीचे सार हरिरूप सदा नित्य परमानंदा रतलासी देहभरी आत्मा नांदे निरंतर असता हा विचार का धावतोसी विठाला विठाला भजे पांडुरंग पांडुरंग कर प्रथमान मन पांडुरंग कर प्रथमान मन हो 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 पांडुरंग करो प्रथमान मन पांडुरंग करो प्रथमान मन ओ दुसरे चरणा संताजिया संताजिया दुसरे संजय कृपादान कथे जावी करू हो 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 संजय कृपादान कथे जावी करू 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 बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका दास तुका हरिओम संजय कृपादान कथे जावी करू संजय कृपादान कथे जावी करू हो 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 संजय कृपादान कथे जावी करू 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 ओ देहाच्या दीपकी एकी वस्तू चोख असोनिया शोक का करीतोसी देहभरी आत्मा नांदे निरंतर असता हा विचार का धावतोसी कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग विश्वगुरु निवृत्तीदादा आपल्याला अतिशय जवळ ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये फार लांब नाही आणि त्या निवृत्तीदादांचा या देहरूपी विशेषतः मानव देहाला आलेल्या मानवाला जनावरांना पशुपक्ष्यांना नाही अतिशय खऱ्या आणि ब्रह्मवस्तूचा बोध करणारा चार चरणाचा बोध म्हणजे उपदेश देणारा अभंग आज या तिसऱ्या दिवसाच्या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठला या श्री हनुमान मंदिर श्री क्षेत्र वासाळी त्र्यंबक विद्या मंदिर तालुका जिल्हा नाशिक या पवित्र अशा ठिकाणी कीर्तनासाठी विशेष उपस्थिती माझं परम भाग्य आहे का या ठिकाणी स्वामी गोरक्षगिरी महाराज साधक आश्रम महादेवपूर आणि जीराव भागवत विष्णू भागवत श्याम सातबाई आजूबाजूच्या पंचक्रोशीतून आलेले ज्ञात
अज्ञात महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. गायक, वादक, मृदुंगवादक, पेटीवादक या ठिकाणी आपल्या समोर बसलेले, ज्यांची उपस्थिती आपल्या सप्ताहाला मला वाटतं अखंडपणे चालू आहे ना. आपले आबा महाराज गाडे अकराळे बाबांचे, या ठिकाणी सर्व उपस्थित गावकऱ्यांचे आणि आजूबाजूला गावात सप्ताह चालू आहे हे माहीत असूनही अजून काही आले नसतील तर त्यांचेसुद्धा आभार मानतो. त्यांना पण खूप खूप धन्यवाद देतो. विठाला विठाला विठाला. तुम्ही शांत चित्ताने आणि बारकाईने जर लक्ष दिलं तर अभंग कळेल, नाहीतर डोक्यावरून जाईल. आणि हा अभंग जर कळाला नाही, आपण ज्याच्यासाठी आलो त्या वस्तूचं ज्ञान करून देणारा निवृत्तीदादा काही सामान्य नाही आहे. या ठिकाणी ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये गैनीनाथांनी हा कार्यक्रम, कोणता कार्यक्रम, धर्माचं कार्य पुढं चालू राहावं याच्यासाठी तिथं भेट घेतली. आणि ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये निवृत्तीदादांना गैनीनाथांनी अनुग्रह दिला आणि तिथून पुढे सुरुवात झाली. तोच अनुग्रह ज्ञानेश्वर माऊली, सोपान काका, मुक्ताबाई, पुढे विसोबा खेचर, नामदेव महाराज, जनाबाई, अशी ती परंपरा चालू राहिली. आता आपण हरिपाठात रोज म्हणतो, काय म्हणतो, आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्राला दले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षा दिदली, पूर्ण कृपा केली. बरोबर म्हणतो, बरोबर, पण त्या ठिकाणी फक्त म्हणतो आपण, तिकडं आपण लक्ष देत नाही. आपण काय करतो, आपण काय म्हणतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, आपण ज्याच्यासाठी इथं आलो ते करणं गरजेचं आहे, म्हणून लक्ष दिलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आपले यूट्यूब चॅनल सायलीला ना, बालाजी चॅनल, दादांचे खूप खूप आभार. आता या ठिकाणी त्यांचा कार्यक्रम तो चालू आहे. ते सगळ्यांची नावं घेतले, नेमके समोर असून राहून गेले, आपली माफी मागतो. आता या ठिकाणी बरेच ज्येष्ठ श्रेष्ठ बसलेले. आता आपण जर सगळ्यांची नावं घेत बसलो तर आपलं जे करायचं आहे, ज्याच्यासाठी आलो ते राहून जाईल. आता ज्यांना कोणा वाटत असेल आपलं नाव घेतलं पाहिजे, तुम्ही घरी गेले का घ्यायला लावा. विठ्ठला विठ्ठला आपण नाशिक परिसरात राहणारे अतिशय भाग्यवान आहे. काहीतरी आपलं अनंत जन्माचं पुण्य असलं पाहिजे. त्या पुण्याईने आपण इथे आलो. या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलीनंतरसुद्धा जे आपल्या परिचित आहे, काही अपरिचित संत असतील, गाडगे बाबापर्यंत, तुकाराम महाराज, एकनाथ बाबा, जेवढे संत झाले मांदे आळीत, त्यानंतरसुद्धा एक असे महात्मा होऊन गेले. आपल्या पत्रिकेवर त्यांचा फोटो पाहिला मी. आपल्याला परिचय आहे नाही मला माहीत नाही, परंतु ज्ञानेश्वर माऊलीचं तत्त्व, नाम, अनुग्रह जसाच्या तसा, डोंगर दऱ्या, जिथं गाडी जात नाही तिथं नेऊन पोचवणारे सच्चिदानंद केरोबा बाबांचा फोटो आहे तिथं, तो कोपऱ्यात बघा. कंप्लेट माऊलीनंतर जे लोपलेलं ज्ञान आहे समाजाला देण्यासाठी त्यांनी कार्य केलं. सर्वात मोठे त्यांचे उपकार आहे. त्यांच्यानंतर खूप महात्मे झाले, त्यांच्या तालमीत वाढलेले खूप. त्यांनी ते पार तळागाळात नेऊन त्या ठिकाणी ते तत्त्व पोचवलं. आता ते गरज काय आहे, सर्वांना त्याची गरज आहे. या कलियुगात उद्धार व्हावा असं वाटत असेल
ते सोडून दुसरं साधन नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे एकच साधन आहे. दुसरे साधनं करून तुमच्या पदरात काही पडणार नाही. देहाला आले आने की वाट कौन, जाने का घाट कौन, धरनी कौन, धरनी को धरे कौन, कण कण में कौन समाया है, इतना नहीं जाना तो, टिंब टिंब कौन अर्देह पाय. आता ते समोर असल्यामुळं मला तो शब्द वापरता आला नाही, तो त्यांचा अधिकार आहे. पण त्यांना हे सांगायचं आहे, तुम्हाला जर हे नाही कळालं आले कुठून, इथं येऊन काय करायचं, हा देह सोडल्यावर जायचं कुठं, हे जर नाही कळालं तुमचा जन्म व्यर्थ आहे. आता ते तुमच्या तोंडाने तुम्ही म्हणू लागले मी काय करू, पण हे जर एवढं जरी कळालं खूप झालं. ज्ञानेश्वरी अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 333 माऊलीची ओवी आहे. अर्जुना वेदवी जरी झाला तरी माते नेनता वाया गेला, कनू सांडुनी उपनीला कोंडा जायसा. कोणाचं वर्णन आहे, तुमचं आमचं नाही. शास्त्री आणि पंडिताचं वर्णन माऊलीने केलं. किती जरी विद्वान झाला पण त्याने जर माझी ओळख केली नाही तर त्याचं जीवन कसं आहे, धान्य टाकून कोंडा उपनावा त्याप्रमाणे त्या माणसाचं जीवन आहे. खूप या ठिकाणी सांगण्यासारखं खूप आहे, पण आपल्या अभंगाला धरून थोडंसं तुम्हाला ते समजेल अशा भाषेत सांगतो. कारण हा विषय जर चालला तर आपल्या डोक्यावरून जातं ते. फक्त लक्ष एवढं द्यायचं आहे, माऊलीचं आपण हरिपाठ करतो ना, मग माऊलीवर आपला विश्वास पाहिजे. माऊलीने जे सांगितलं ना तेच आपण केलं पाहिजे. माऊलीने काय सांगितलं, एक हरी काय पुढे, वाया तू दुर्गमा न घाली मन. आपण काय करतो, आहे का ते माऊलीप्रमाणे वागतो का. माऊलीने सांगितलं हरिपाठ करतो म्हणतो, पण किती लोक तेच करतात. काय जे माऊलीने सांगितले ते म्हणतात अवघड गोष्टीत मन घालू नको, पण आपण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या तर ते आता इतके रस्ते झाले, कोण कुठे पळतं, कोण कुठं पळतं, कोण कुठं पळतं, सगळी पळापळ चालू झाली. थांबायला कुणीही तयार नाहीये. विठाला 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 सोपी गोष्ट आहे. आपली धावपळ थांबली पाहिजे. का थांबली पाहिजे, ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, न लगती सायास, जावे वनांतरा, सुखे तो घरा नारायण. आपण अभ्यास करायचा माणूस धावपळ कुठपर्यंत करतो, जो पळापळ करतो ना समजायचं याला वस्तू हाती लागली नाही म्हणून पळापळ चालू आहे. ते मी सांगायचं काही काम नाही. सगळ्या जगाची धावपळ चालू आहे. का धावपळ चालू आहे, सापडलं नाही. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवाला धले, निवृत्तीने दिदले माझे हाती. काय म्हणतात माऊली बघा, तेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्याला सांगतात. काय सांगतात, आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा विठाला 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 या ठिकाणी एकही नथीवाली बाई दिसत नाहीये. हाय कोणी, कुठं गेल्या सगळ्या, तुमचे मुलं कुठं गेले, नातू कुठं गेले, बाहेर आहे का सगळे आश्रमांमध्ये, सुट्ट्या असतील ना आता. मग आपलं पहिलं कर्तव्य मुलांना सोबत घेऊन इथं आलं पाहिजे. आता तुम्ही काय 10 गेले 5 राहिले, मी सगळ्यांचे नाही पण राहिले. गरज नवीन पिढीला आहे, तुम्ही त्यांना घरी ठेवून इथं आले. घरी कशाला, मोबाईल पाहायला, टी व्ही पाहायला. का बरं घरी सोडलं, याची भलती नारी नर
राती बोलते रे करावा विचार करावा रे तर न लगे चिंता कवनाचे न लगे चिंता कवनाचे नलगे चिंता कवनाचे नलगे चिंता कवनाचे ऐकलं सगळ्यांनी? कोणाकोणाला सांगितलं? ऐकलं ना तुम्ही? लहान सर्वांना सांगितलं. एकदा नाही सांगितलं, दोनदा शब्द वापरला. या रे, दोनदा सांगितलं. पण आपण ऐकायला तयार नाही. आपला तोच कार्यक्रम चालू आहे. आता सीजन चालू आहे लग्नाचा. आणि लग्नामध्ये नवीन नवरी आल्यानंतर, आता नाही पण पूर्वी, लग्नातल्या सगळ्या माणसांचे कपडे काढून तिच्याकडे दिले जायचे धुवायला. तिच्याबरोबर काय 2-4 कलावऱ्या त्या राहायच्या. ते धुणं घेऊन कुठं जायचं? नदीवर, तळ्यावर, कुठं तलावात, जे जे काही साधन असेल त्या ठिकाणी जायचं आणि तिथं त्यांचा कार्यक्रम तो चालायचा. अशी एक नवीन नवरी धुणं धुण्यासाठी गेली. आणि ते धुता धुता झालं काय, पूर्वीच्या काळची, आता ते तुमच्याकडे दाखवायलाच नाही तर इथं दाखवली असती नथ. ती धुणं धुताना काय व्हायची, हलायची. आणि तिला ती सवय नसल्यामुळं नाक दुखायला लागलं. मग तिने काय केलं, ती नाकातली नथ काढली आणि आपल्या पोत काही जे असेल ते ब्लाऊज तिथं ती अडकवून दिली माळेमध्ये म्हणा. आणि धुण्याचा कार्यक्रम केला. पूर्ण धुणं धुवून झालं. ते घेऊन घरी आली. कुठे गेली? खळ्यात गेली. खळ्यात ते वाळवायला टाकलं. त्याच्यानंतर सासऱ्याची भाकरी घेऊन मळ्यात गेली. कुठे गेली? मळ्यात गेली. मळ्यातून घरी आली आणि तोंड धुण्यासाठी पाणी घेतलं पातेल्यात आणि तोंडावर पाणी मारलं आणि तोंडावरून असा हात फिरवला. काय झालं असेल? तिच्या हाताला नथ लागली नाही. आणि तिला वाटलं कुठं गेली असेल आता. ती कुठं गेली होती? तशी पळत ती तळ्यावर गेली. तळ्यावर गेली. तळ्यातून नंतर तिथं पण नथ नाही. कुठं गेली असेल? खळ्यात गेली. पहा किती कंप्लीट काम आहे तुमचं. खळ्यात गेली. खळ्यात पण नाही. मग खळ्यातून कुठं गेली? मळ्यात गेली. तिथंही तपास लागला नाही. आणि मग आता काय करायचं? नवीन माणसं, त्यांचे स्वभाव कसे ते माहीत नाही. ते बोलतील. काय करायचं आता? आणि रडू लागली. तो रडण्याचा आवाज शेजारच्या बाईला आला. ती तिच्याकडे आली. ती विचारपूस करू लागली, नेमकं काय झालं, तू का रडते? त्यावेळेस ती सांगू लागली, काय सांगू आता, आणि तुम्हाला सांगून तुम्ही काय करणार? म्हणजे सांगून तर पाय, नाही पण तुम्ही करणार काय आता? ती म्हणे सांगून तर पाय. हिला वाटलं ठीक आहे सांगून पाहू आता. तिने सांगितलं, मी धुणं धुवायला गेले. धुणं धुत असताना माझं नाक दुखू लागलं आणि नाक दुखायला लागल्यामुळं ती काढली. हे कुठं तिच्या लक्षात राहिले? ते तुमच्या लक्षात आहे. ते मी मागा सांगितलं थोड्या वेळापूर्वी म्हणून. तिच्या ते लक्षात राहिलं नाही. तिच्या एवढंच लक्षात राहिलं, नथ हरवली आणि रडू लागली परत. आता ही बाई होती समोर, हिने पाहिलं नथ कुठं होती? तिच्या समोर. आता ही तर रडते. तिने सांगितलं आरसा आहे का मोठा? म्हणे मग आताच मोठा तो मेकअप आरसा. कुठं आलेला? लग्नामध्ये. त्याच्यासमोर जाऊन उभी राहा म्हणे. त्या आरशाच्या समोर गेली आणि तिथं उभी राहिली आणि अशी वरून खाली पाहत चालली. आता काय दिसलं असेल? कुठं होती? कुणी ठेवली? पळत कुठं गेली शोधायला? नदीवर, तळ्यात, खळ्यात, मळ्यात सर्व शोधलं. का तपास लागला नाही? कुठं होती? तीच अवस्था आपली झाली. तुझं आहे तुझं पाजे, तुझं आहे तुझं पाजे,
चुकला से परी तू जागा चुकला से परी तो जागा चुकला तुझे आये तुझे पाचे तुझे आये तुझे पाचे तुझे आये तुझे पाचे तुझे आये तुझे जे आहे तुझ पासी परी तू जागा चुकलासी. कोणती जागा? शोधायची जागा चुकली, चुकीच्या ठिकाणी पाहू लागला. आता भागवतात कदाचित तो विषय येत असेल. या ठिकाणी आत्ताच आपल्या भागवताचार्यताई ज्यांचं भागवत आपल्या गावात चालू आहे, डॉक्टर अर्चनाताई, कथेचा आनंद घ्या, नाहीतर दिवसभर काम करीत बसाल शेतात. ते इकडं कथा करूनही उपयोग नाही. मला तर वाटतं अर्धी माणसं जात असतील ज्यांचं बागायत जोरात आहे, ज्यांना पाणी भरपूर आहे, ते कथेला नसतील येत. आणि आताही कुठं पूर्ण आलेत. त्या वेळाने काय होईल सांगता येत नाही. चेक केलंच पाहिजे, कारण आता हे सगळं जमवायचं. आता ते तिथं आम्ही आता काय सांगावं, ते अवघड परिस्थिती आहे. असा कार्यक्रम झाला आमचा. मला तर ते इथपर्यंत आलं आहे. बाबांनी पाहिलं, त्या अक्काला सांगितलं घरातून ताट बनवून आणा. आपल्या माळी बाबाने त्यांनी ताट असं बनवलं. भाजी किती भाजी? मी भात खातो तेवढी भाजी बटाट्याची, तेवढीच कांद्याची भाजी. मग ती बाजरीची भाकरी माझ्या हातात होती, ती अर्धी घेतली, एक चतकुर गव्हाची घेतली. असा कार्यक्रम. बरं काय काय खावं बाबा म्हणे. त्या काळात म्हणजे माऊलीच्या काळात बरं का, काय खावा ही पंचायत होती. बरं ते असे लोक म्हणतात, हे जुने जर बाबा भेटले ना, ते म्हणतात पोरं बिघडले. काय म्हणतात? पोरं बिघडले. कधी लोक चांगले होते बाबा त्या काळात, माऊलीच्या काळात कधी चांगले होते? ते जर बिघडलेले नसते, माऊलीच्या जोळीत शेण टाकलं असतं का? जुळी फाडली असती का? हे तसंच आहे. कधी सुधारले होते? द्वापार युगात, कृतात्रेता. कधी? अहो आहे तसेच आहे, नावं बदलून आले, फरक पडला नाही. जे चालू आहे तेच आहे. सूर्य तोच आहे, चंद्र तोच आहे, काही बदल झालेला नाही. फक्त सप्ते वाढले आणि आम्हाला चांगलं चांगलं आणि पोटभर खायला मिळतं. हा बदल 100% झाला का नाही झाला? सगळ्यांनी आम्ही ढेरी चोळू चोळू खाल्लंय. ते मागं पाहिली असेल तुम्ही अवस्था. माझ्या तर अक्षरशः जीवा आलाय आता कीर्तन करायचं. म्हणजे एवढं याला जेवण नाही. ते ताईंना म्हणलो मी, चरलो आम्ही. काय केलं? चरलो. लिमिटमध्ये नाही खाल्लं, चरलो. हा कार्यक्रम चालू आहे, पण तोही कार्यक्रम करणं गरजेचं आहे. हे कशासाठी केलं? त्या निमित्ताने तरी तुम्ही इथं यावा. कोणाला घरी जाऊन सांगत बसता म्हणून हा सगळा मेळ केला. हे सोपं आहे का? हे गायक वादक कोण कुठून आलंय? सोपं नाही आहे एवढं जमवणं. हा एवढा खर्च कशासाठी? घाम गाळून तुम्ही पैसे जमा करता कशासाठी? आता बारीक जरी विचार केला ना, तुम्ही देत नाही, आम्ही घेत नाही. ते म्हणतात, ते आता तुमच्या लक्षात आलं असेल ती गोष्ट. इतका भ्रमामध्ये माणूस आहे. तो म्हणतो मी केलं, मी दिलं. हा हे कोणाचं? आपलं आहे का? जर देह हे काळाचे, धन कुबेराचे, काही घेऊन आले का तुम्ही येताना? काही घेऊन आले? मनुष्याची काय सका,
रावाला नाही त्या ठिकाणी. विषय तो चालला ना, तिथे त्यांची तळमळ झाली. देता देवविता नेता नेवविता, पुढे तेथे मनुष्याचे काय आहे सत्ता, काहीच नाही. बंगला माझा, गाडी माझी, मुलं माझी, नातेवाईक माझी, आणि खाटावर पडल्यावर कोण येतो वाचवायला? एका भगवंताशिवाय कोणीच वाचवायला येत नाही. तुका म्हणे तुला सोडविल कोण, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. आय तुका म्हणे तुला सोडविला कोण, एका चक्रपाणी वाचोनिया, एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. एका भगवंताशिवाय तुम्हाला कोणीही वाचवायला येणार नाही. आणि जर कोणी येत असेल तर ते काय करतील? तुम्हाला ते बाहेरून कार्यक्रम चालू आहे, पण तिथं पडल्यावर सोपं नाही आहे. आतून काय वेदना होतात ज्याचं त्याला माहिती. त्या ठिकाणी फक्त तो कामाला येतो. सर्वांनी आपले साऊंड सिस्टीमवाले दादा यांच्यासाठी टाळ्या वाजवा जोरदार. खूप सुंदर बरं का, फार फार छान. वा वा वा, काय आवाज आहे, खूप मजा आहे या ठिकाणी. हो का? वा वा वा, म्हणजे घरी झोपले असतील त्यांचा पण कार्यक्रम चालू आहे. इथं येऊन सुद्धा मन इतकं अस्थिर आहे, मन जागेवर थांबत नाही. त्याला आकळायचं साधन दिलं पण त्या ठिकाणी आपलं लक्ष नाही आहे. सारखं त्याची भटकंती चालू आहे. कोणाची? मनाची. सारखं भटकायचं काम चालू आहे. त्याला आवर घालता येत नाही आहे. इतका अवघड आहे. आपण विषय पाहिला, कोण कुठे पळतो, कोण कुठे पळतो, कोण कुठे पळतो. पण जो तिथे तिथं कुणी डोकावून पाहत नाही आहे. इकडं आपला विषय चालला होता, इथून आपण तिकडे गेलो. काय होतं? इकडं जाय, तिकडं जाय, तिकडं जाय. म्हणून तुकाराम महाराज म्हणले, तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे. फाटा फुटला नाही पाहिजे. आपण ज्या मार्गाने चाललो त्या रस्त्याने अगदी सरळ चाललो पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे, मला आठवत नाही पण ते आता इथं बसतंय आणि तुमच्या इथे डोक्यात लवकर बसेल म्हणून सांगतो. ते कळलं असेल तुम्हाला, नसेल ते कळलं तर हे कळून घ्या. मागे सांगितलं होतं मला वाटतं. काय झालं गंमत? आजीबाईची सुई हरवली. सांगितलं होतं ना? नाही आठवत? सांगितलं होतं ना बाबा? सुई हरवली. कोणाची? आजीबाईची. त्या काळात लाईट नव्हती, घरात अंधार होता आणि आजीबाई सुई हरवल्यानंतर ती आता काय करावा. पण आजीबाईचा नातू हुशार होता. कोण हुशार? तुम्ही म्हणतात जुने माणसं, काही जर सांगितलं ना, आज्याला नातू शिकवितो म्हणतात. काय म्हणतात? नातू शिकवितो. तसं ते नातू आला म्हणे, आजीबाई काय करता? म्हणे सुई हरवली. मग उजाडात शोधा. लक्ष द्या शब्दांकडे. काय शोधा? उजाडात शोधा. म्हणजे काय करा? मग आजीबाईने काय केलं असेल? बाहेर ग्रामपंचायतीचा पोल पाहिला, त्या ठिकाणी गेली आणि त्या उजाडात सुई पाहायला लागली. आता किती वर्ष, किती महिने, किती दिवसांनी ती सापडेल? पाहायला लागली. त्या आजीबाई सारखाच एक शहाणा आला, तोही ती माती चाळू लागला. दुसरा आला, तिसरा आला. काय करता? म्हणे सुई पाहतो, सुई पाहतो. आता ते सगळे काही तसे नाही आहे. एक जण त्याच्यात हुशार होता. म्हणे आजीबाई किती वेळ झाला सुई शोधता तुम्ही? म्हणे अर्धा तास झाला. सुई का सापडत नाही आहे? तो हुशार होता. त्यांनी सांगितलं, आजीबाई सुई कुठं हरवली? म्हणे घरात. इथं का पाहता? म्हणे नातू म्हणला उजाडात शोध. कुठं? म्हणून मी उजाडात पाहायला आले. आता आजीचं काय काम होतं? जिथं हरवली तिथं अंधार आहे, तिथं उजेड करायला पाहिजे. ती शोधायला कुठं गेली? हरवली इकडं
शोध ते चारीधामला जाय, 2 धामला जाय. देव शोधायला कधी सापडेल? मला एक कळत नाहीये, सर्व संतांनी देव मध्ये सांगितला, तुम्हाला कोण भेटतं सांगणारी बाहेर? मला तीच कळत नाही. कोणत्या संतांनी सांगितलंय? कोणत्याही संतांचा अभंग बघा, देव आहे, देव आहे, देवा हे देवा आहे, देवा हे देवा आहे, देवा हे देवा आहे, देवा हे देवा आहे. हृदय मंदिर शोधून पाये, हृदय मंदिर शोधून पाये पाये राम, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. हृदय मंदिर शोधून पाहे, हृदय मंदिर शोधून पाये, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरुणी उरला चराचरी राम, उरला चराचरी चराचरी राम, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. भरुणी उरला चराचरी, भरुणी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. पुरावा नसेल तर पुरावा कळतं ना तुम्हाला? पुरावा कोणत्याही गोष्टीला काय पाहिजे? पुरावा. आता हा अभंग सांगणारी कोण आहे? माळी बाबा नाही, ज्यांनी सांगितलं ना ते कोणी सामान्य नाहीये. आपला त्यांच्यावर 100% विश्वास आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवीत तुम्ही आम्ही चाललोय. मार्गदावनी गेले आधी, दयानिधी संतती, तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. साधू संतांच्या मार्गानं गेल्याच्या नंतर अजिबात अडचण येणार नाही. ज्यांना अडचणी आल्या समजायचा मार्ग चुकला, धोपट रस्ता आहे तो सोडून दिला आणि आडरानात शिरले, त्यामुळं अडचणी तयार होतात. इतका सुलभ सोपा आहे. सगळ्या संतांनी ज्ञानेश्वरी बघा, माऊली म्हणतात, ये रवी सर्वांच्या हृदयदेशी, मी अमुका हे आईशी, जे बुद्धीस पुरे अर्निशी, ते वस्तू गामी. आहे ना? कोणती ओवी आहे? ज्ञानेश्वरी अध्याय 15वा, श्लोक पण 15वा, ओवी क्रमांक 421, 15 421. हा त्याचा मोबाईल आहे. कोणाचा? तो जर तुम्ही बरोबर डायल केला तर कॉल त्याला लागेल. बघा, माऊलीवर विश्वास आहे ना तुमचा? मग माऊलीचा हरिपाठ बघा. एक हरी आत्मा सर्वा घटी राम. खोटं आहे का होय? सर्वा घटी राम. किती किती सोपं आहे बघा. काय म्हणतात माऊली? सर्वांच्या घाटात तो राहतो. एक हरी. किती हरी सांगितली? एक हरी. एवढं सोपं असताना किती किती अडचणीत पडलो आपण. जीव शिव सम, एक नाम हरी, द्वैत नाम दुरी, अद्वैत कुसरी, नाही सर्व जाणे. हे कसं बघा बरं? विरळा जाणे,
नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. सर्व जाणे चुकीचं आहे ना. विरळा जाणे काय शब्द आहे माऊलीचे. सगळ्या ठिकाणी जर विरळा जाणे मग आपलं लक्ष कोणत्या ठिकाणी आहे. का नाही सर्व जाणे. क्षीर सिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकोरी नेनो काही त्रिपुरारी सांगितले जे. ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 1751. या ओव्या का सांगतो तुम्हाला. हे समोर चालू आहे आणि आजही हे सांगतो. याला विरोध करणार आहे माऊली म्हणून ओव्या सांगतोय माऊलीच्या. या जे सांगतोय ना त्याला विरोध करणारे म्हणून ओवी सांगावं लागते. अध्याय सांगावा लागतो. वाचा. आम्ही ज्ञानेश्वरी पाठ केली मुखोद्वत केली. काय केलं पाठ करून. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. एका तरी ओवीचा अनुभव घ्या. ज्ञानेश्वरीची सुरुवात आहे ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो सवेद्या आत्मरूपा. आहे ना पहिली ओवी. 1 नंबरची ओवी पहिलाच अध्याय. ते सोडून अजिबात इकडं तिकडं जायचं काम नाही. अतिशय सोपं करून सांगितलं. पण हे कुठं मिळेल. पहिल्याच अध्यायामध्ये मला वाटतं 25 क्रमांकाची ओवी आहे. म्हणून जाणते नो गुरु भजिजे तेने कृत कार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. उन्हाळ्याचे दिवस आहे. झाड सुकल्यानंतर तुम्ही झाडाच्या शेंड्याला पाणी घालता. कुठं सुकलं काय पत्ती पानं सुकले झाडाची मग शेंड्यावर पाणी होता नाही का. नाही मग मुळाला पाणी घालता. मुळाला पाणी घातल्यानंतर झाडाची शेंडी पालवी फुलं बर येतो. पाणी कुठे घातलं मुळाला. हा मुळाला. मग त्यांनी तसं सांगितलं मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. तसं कोणाला बाजायला सांगितलं. जाणत्या गुरुला. कोणाला जाणून जाणत्यानं जाणत्याला भजलं पाहिजे. म्हणून जाणते नो. एक वेळा देवाचं भजन जरी नाही केलं तरी चालेल. पण तुम्हाला जर सद्गुरू मिळाले तर ते काय करतात. कर्माच्या बंधनातून मुक्त करतात. मुक्त होण्याचं साधन देतात. या चक्रातून बाहेर पडण्याचं साधन देतात. बऱ्याच माळकरी लोकांना असं वाटतं आम्ही माळ घातली गंध लावतो आता आम्हाला मोक्ष मिळेल. कुणी सांगितलं. तीर्थ करून आम्हाला मोक्ष मिळेल. पायीवारी करून मोक्ष मिळेल. हे सगळं पुण्य जमा करण्याची साधनं आहेत. काय होतं यांनी पुण्य जमा होतं आणि अनंत जन्म असं पुण्य जमा करून 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 अनंत जन्माच्या पुण्याईने नंतर साठा जमा होतो. आणि त्यानंतर तुकाराम महाराज काय म्हणतात बघा. तुका म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्वपुण्य. जर पूर्वपुण्याई असेल तर काय होतं. जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्म जन्मे आम्ही बहुपुण्य केले. जन्म जन्मे बहुपुण्य केले. देवया विठान कृपा केली. देवया विठान कृपा केली. जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले. जन्म जन्मी आम्ही बहुपुण्य केले. देवा या विठाल कृपा केली. देवा या विठाल कृपा केली.
झालो त्यांचा दास जन्मली संसार झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास माझा तो विश्वास पांडुरंग जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य. 1,99,999 फिरला हा देह मिळाला. आणि नंतर आता जर नाही कळाला तर मग मात्र नामदेव महाराज म्हणतात एक एक योनी कोटी कोटी फेरा. सोपं आहे का बघा. आता कमी फिरला पण वर्म जर नाही कळालं, कोणतं वर्म? परमार्थाचं वर्म जर नाही कळालं मग चुकली या वर्म फेरा पडे. काय होईल? वर्म नाही कळालं तर माणूस बरळतो अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कायसा दयाळ पावे हरी. बरळायचं काम चाललंय, त्याने देव पावत नाही, फक्त बरळतात. 4 मुक्ती आहे. कोणत्या? सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. किती आहे? 4. तुम्हाला कोणती मिळाली यातली? एखादी तरी? कशानं मिळते? गुलाबजाम, बर्फी, काय खाल्लं म्हणजे मुक्ती मिळेल, मोक्ष मिळेल? कोणती मुक्ती तुम्ही मिळवली? 4 पैकी एक तरी? या 4ही मुक्ती कशानं मिळतात? तू कमने मुक्ती तू कमने नमा बजितारे मुक्ती परी वैभव ग्रंथी बोलिले ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. तू कमने नमा बजितारे मुक्ती ऐसे बहुत ग्रंथी बोलिले ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. तुका म्हणे हरिहरी. झोपले काय तुम्ही? नाही. हरिहरी पाशी 4ही मुक्ती. कोणाजवळ 4 मुक्ती सांगितल्या? नामापाशी. किती? 4ही. आता हे तुम्हाला कळालं. तुकाराम महाराज म्हणतात नामापाशी 4ही मुक्ती, परंतु त्या मुक्ती काय केलं म्हणजे मिळतात हे मात्र माऊलीने हरिपाठात सांगितलंय. 4ही मुक्ती कशानं मिळतात हे माऊलीने हरिपाठात सांगितलंय. कुठं? हरिपाठामध्ये. तुम्ही एखादी सांगितली तर बरं होईल. एखादी तरी. काय केलं म्हणजे? देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर, देवाची द्वारी उभा क्षणभर. तेरे मुक्ती 4 साधिले, तेरे मुक्ती 4 साधिले, तेरे मुक्ती 4 साधिले, तेरे मुक्ती 4 साधिले. आता हे सोपं नाही आहे. तुम्ही सहज बोलले ते. देवाची द्वारी उभा क्षणभरी. कोण 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 गेलंय तिथं? कुठं? ज्ञानेश्वर माऊलीच्या हरिपाठातील 1 नंबरचा अभंग आहे देवाची द्वारी. कोण कोण गेलं? कुणी ते? कोण ते त्या द्वारात उभं राहिलं क्षणभर? कोण राहिलं? तेने मुक्ती 4 साधिल्या. पण कुणी? जो देवळाच्या नाही, देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभा राहिला त्याने. राहिले का तुम्ही उभे देवाच्या द्वारात? कुठे आहे त्याचं द्वार? वासुदेव करतो फेरा. सारखा फेरा चाललाय काकड्यामध्ये. वाड्यात जातो, बाहेर येतो. जो त्या द्वारात उभा राहिला त्याला. पण ती गोष्ट सोपी नाहीये. त्याचा जाण्याचा मार्ग माहीत नाही. ते फक्त म्हणायचं पंढरीचे भूत मोठे, आल्या गेल्या झडपी वाटे. ही झडप कळाली नाही
हे तो आपला विषय पण नाही, अवघड आहे ती गोष्ट. ते 4 मुक्ती मिळतात, पण जो देवाच्या द्वारात उभा राहिला त्याला, कोणालाही नाही. आणि देवाचं द्वार कळणं एवढं सोपं नाही. माऊली फारच कमी केलं हो. तुम्हाला एवढ्या टाळ्या वाजवल्या मी मागा. हॅलो सांगतो तुम्हाला, फक्त एक मुक्ती घ्या. सलोकता मुक्ती कशानं मिळते हे हरिपाठात सांगितलंय. माऊलीच्या हरिपाठात अभंग आहे, बघा लागतं का. आपण रोज हरिपाठ करतो. सलोकता म्हणजे काय? त्या लोकात जागा मिळते. कशानं मिळते? माऊलीच्या हरिपाठात आहे. हरिपाठ करीत नाही का आपण? मग माऊलीच्या हरिपाठात सांगितलं ती मुक्ती कशानं मिळते. सलोकता. सलोकता म्हणजे त्या लोकात, देव लोकात जागा मिळते. पण कशानं? कशानं? हरिपाठ होत नाही का इकडे? माऊली का हो? ते जर झाला, पण हरिपाठ तर कशानं सलोकता मुक्ती मिळते? अरे बाप रे बाप. अहो 15 वर्ष झाली, नका घरी करू, पण निदान 15 वर्ष सप्त्यात तर हरिपाठ केला असेल. हा, कोणतीच मुक्ती माहीत नाही का हरिपाठात सांगितली? एक पण नाही. 4ही मुक्ती कशाने मिळतात हरिपाठात सांगितलं. अरे बाप रे. सल्पता, निदान समीपता तरी नाही. समीपता म्हणजे देव तुमच्या जवळ राहतो. कशानं? नित्यनेमाने जर तुम्ही त्याचं चिंतन केलं. अजूनही नाही लक्षात आलं. नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तया जवळी. हरिपाठात नाही का अभंग? किती सोपं आहे बघा. नित्यनेमाने जो नामाचं चिंतन करतो त्याला सलोकता मुक्ती मिळते. म्हणजे देव तुमच्या जवळ राहतो, सोबत राहतो. नाही का हरिपाठात? मग तुम्ही झोपले होते काय? आता काय? खरा देवा गेले विसरोनी खऱ्या देवा, गेले विसरोनी खऱ्या देवा. तुका मन कैसे आंधळे हे जन, तुका मन कैसे आंधळे हे जन, तुका मन कैसे आंधळे हे जन. तुका मन कैसे आंधळे हे जन. गेले विसरोनी खरा देवा, गेले विसरोनी खरा देवा. गेले विसरोनी खरा देवा. ए तुका म्हणे कैसे आंधळे जन, गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा. तुका मन कैसे गेले विसरून खरा देवा, गेले विसरून खरा देवा. म्हणे कैसे आंधळे ही जन, गेले विसरोनी खऱ्या देवा. खऱ्या देवाला विसरून गेले. आपला विषय चालला होता मुक्ती, मोक्ष. तर मलाच सांगावं लागेल ते सगळं. ज्ञानदेवा ध्यानी, तुमचं तर पाठ आहे. वैकुंठ भुवनी घर केले हा, कोणती मुक्ती येई? सलोकता. त्या लोकात जागा मिळते, देवलोकात. ज्ञानदेवा ध्यानी कशाने मिळते? ज्ञानदेवा ध्यानी. रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले. आहे ना हरिपाठात का बाहेरचं आहे? आता तिसरी सांगाल ना. भगवंताच्या नामाचं चिंतन केल्यानंतर काय होतं? तुम्ही, तुमचे आईवडील, तुमचे नातेवाईक, तुमचं गणगोत, कोण?
तुमचा भाऊ बहीण सगळं गणोगत सगळ्यांना भगवंताचं स्वरूप प्राप्त होतं, चतुर्भुज स्वरूप प्राप्त होतं. त्याचं चिंतन केल्यानं ही मुक्ती आहे स्वरूपता, म्हणजे त्याचं स्वरूप प्राप्त होतं. पण कशाने होतं हे पण हरिपाठात आहे. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले. हे रामकृष्ण हरी. आता एकच मुक्ती राहिली, सायुज्यता आणि मोक्ष. ती कशानं मिळते ते पण हरिपाठात आहे. मी आता सांगत नाही, सांगू काय? आता हे सगळे म्हणतील मग तुम्हाला कशाला बोलवलंय? सांगायला बोलवलंय, आम्ही ऐकायला बसलोय. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. मोक्ष म्हणजे सायुज्यता मुक्ती आहे ना हरिपाठात. तुम्हाला काय कळलं नाही एवढ्या वर्ष? काय आया बाया आहे तुम्ही असं? मावशी काय चाललंय? हरिपाठात इथे 4 मुक्ती कशाने मिळतात? काय आत्या बाई आहे का नाही? बघा या असं चाललंय आपलं. तर ही गोष्ट आहे, 4 मुक्ती कशाने मिळतात? या 4 मुक्ती मिळतात, पण ज्याला देवाचं द्वार कळालं त्याला मिळतात 4 मुक्ती. अशा कोणालाही मिळत नाहीत. आता ही महत्त्वाची गोष्ट आहे. माऊली जे म्हणतात एक हरी, तो एक हरी आपल्या शरीरात राहतो. पण आता काही म्हणतील आता माऊलीचा हरिपाठ कायमच ऐकतो आपण, पण माऊलींचे गुरु निवृत्तीदादांचं सुद्धा 100% हेच म्हणणं आहे. काय म्हणणं आहे? का तो देवांचा देव देखिला देखिला माई, देवांचा देव. कोणाचा देव? जो सगळ्या देवांचा देव आहे. सगळे देव त्याचं भजन करतात. भगवान शंकर त्याचं भजन करतात, भगवान विष्णू त्याचं भजन करतात, सगळे देव त्याचं भजन करतात. तो देवांचा देव आहे. आणि तो राहतो कुठे? अभंगाच्या पहिल्या चरणात. देयाच्या दीपाकी एकी वस्तू चोख, देयाच्या दीपाकी एकी वस्तू चोख, देहाचा दीपक एक वस्तू ठोक, देहाचा दीपक एक वस्तू थोर. देयाच्या दीपाकी एकी वस्तू चोख, देयाच्या दीपाकी एकी वस्तू चोख. ओ देहाचा दीपक एक वस्तू ठोक, देहाचा दीपक एक वस्तू थोर. आसोने अशोक का करीतोसी, आसोने अशोक का करीतोसी, जय बरी आत्मा नादे निरंतर, जय बरी आत्मा नादे निरंतर. आसोने अशोक आसोनी अशोक करीतो, देह भरला आत्मा नादे निरंतर, देह भरला आत्मा नादे निरंतर. अरे निवृत्ती दादा आहे हा, निवृत्ती नाही. काय म्हणतात? देहाला प्रकाशमान करणारी. कोणाला? या देहाला. कशामुळे येते? एखाद्या वस्तू जर निकामी झाली, सहज म्हणतो त्याच्यात आता राम राहिला नाही, म्हणजे ती वस्तू काय झाली? बिनकामाची झाली. तसं या वस्तूला किंमत कोणामुळे? चोख. चोख सांगितली. चोख. चोख कळतं ना काय? 22 कॅरेट 24 कॅरेट. मग चोख. चोख वैष्णवांचा माल खरा, तुरुतुरा वस्तूशी. पण ते कुठं मिळतं? वैष्णवांचे गुह्य, मोक्षाचा एकांत, बाजारात नाही. अशी खरी ब्रह्मवस्तू या देहामध्ये राहते. कधी कळल तुम्हाला?
मड पाहिलं ना तुम्ही काय? अहो विचार करा, ते मड प्रेत, पाय त्याला तरी चालत नाही, डोळे असून पाहत नाही का, कान असून ऐकत नाही, काय झालं नेमकं? का बोलत नाही ते मड? आणि सगळ्यांचा भाव त्या मड्यावर. आरशात पाहतो त्या मड्याला, काय काय लावतो मड्याला, पण त्या मड्याला चालवणारी सत्ता कधी कळेल? कोण तुम्हाला त्याची ओळख करून देईल? कोण चालवतो या शरीराला? मडे पाहिले तुम्ही, तुम्हाला वाटतं मी जेवतो, त्या मड्याला जेवू घाला थोडंसं. जेवतं का ते? नाही ना. मड कीर्तन करतं का? सगळ्यांचा भाव कशावर आहे आता? देहावर आहे. देहाला माझं समजतो, देह मी हे समजतो, सगळे अज्ञानामध्ये. चाले हे शरीरा कोणाची असते, चाले हे शरीरा कोणाची असते, चाले ये शरीर कोणाची असते, चाले ये शरीर कोणाची असते, कोण बोलाविते हरिवेना, कोण बोलाविते हरिवेना, देखावे ऐकावे एक नारायण, देखावे ऐकावे एक नारायण, चाले हे शरीर हरी वेदना बोल बोलविते, हरी वेद देखावे ऐकावे, देखावे ऐकावे एक नारायण, देखावे ऐकावे एक नारायण. आपण निवृत्ती दादाचा पुरावा पाहिला, ज्ञानेश्वर माऊलीचे अनेक पुरावे पाहिले का सर्व ती एकच वस्तू आहे. आता यांनी जो पुरावा दिला तुकाराम महाराजांचा, ते म्हणतात चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका का करू नका. तुमचं ज्या देवाच्या सत्तेनं चाललं त्या देवाचं भजन करायला सांगितलं. कोणत्या देवाचं? ज्याच्या सत्तेनं तुमचं शरीर चाललं त्याचं भजन करायला सांगितलं. त्याचं भजन करणे म्हणजे नामाचं चिंतन करणे. ते नाम कोणाचं आहे? जेथुनी चराचर हरीशी भजे, त्याचं चिंतन करायला सांगितलं. आणि ते चिंतन केल्याच्या नंतर मग तुम्हाला ती वस्तू कळेल. कोणती वस्तू? चोख खरी ब्रह्मवस्तू कळेल. हरणाच्या नाभीमध्ये कस्तुरी आहे. काय आहे? कस्तुरी आहे. बेंबीमध्ये कस्तुरी आहे. तिचा सुगंध त्या हरणाला येतो. आणि हा कुठून येतो हे शोधण्यासाठी अशी धावपळ करतं ते. धावपळ करून 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 खडकावर डोकं आपटतं. कोण? कशासाठी? तो सुगंध येतो कुठून ते शोधण्यासाठी. आता येतो कुठून? इतकं रानुमाळ भटकतं त्याच्यासाठी, पण त्याला त्याचा तपास लागत नाही. तशी अवस्था झाली आपली. हेच आपल्याला समजून देण्यासाठी निवृत्ती दादा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. देह भरी आत्मा नांद निरंतर, 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 देह भरी आत्मा नांद निरंतर.
का विचार धावतो धावतो देह भरी आत्मा नांदनी अंतर 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 ऐसा हरिचार का धावतो ऐसा हरिचार का धावतो देह भरी आत्मा नांद निरंतर 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 देहभरी आत्मा नांदे निरंतर आस्था हा विचार का धावतोसी. कोणता विचार? का देह भरून कोण नांदतो? निरंतर. तो विचार सोडून दिला आणि काय चाललंय? हा विचार का करायला सांगितला त्यांनी? का सांगितला असेल? कधी करणार? एक जणाचा असा फोन आला, म्हणे माझी आई वारली. मग आई वारल्यानंतर आम्ही गेलो तर ते आईला मांडीवर घेऊन, इकडे तसंच आहे ना उशी मांडी, मांडीवर घेऊन बसला होता आणि बसल्यानंतर रडायला लागला पाहिल्याबरोबर. म्हणे महाराज माझी आई गेली. म्हणलो कधी गेली? म्हणे पहाटे 5 वाजता गेली. काय म्हणला? पहाटे 5 वाजता गेली. म्हणलो कशी होती? म्हणे गोरीपान होती, जाडजूड होती, अजून एकही केस पिकला नव्हता, म्हणजे सगळे केस काळे होते, दात पण पडले नव्हते, सगळे दात होते. कोणाचं वर्णन करतो? आईचं. म्हणलं कुठं आहे ती? म्हणे 5 वाजताच गेली. म्हणलं ही कोण आहे मग? कोणती? जिचं डोकं मांडीवर घेऊन झोपला, हे शरीर मांडीवर आहे, ती कोण? नाही ना, ती 5 वाजताच गेली. शरीर कोणाचं आहे? वर्णन कोणाचं करतो? ज्या आईचं शरीर मांडीवर घेतलंय तिचं वर्णन करतो आणि म्हणतो काय? 5 वाजता गेली. कोण गेली? आई तर तिथंच आहे. कोण गेली? खरी आई गेली का सावत्र? हे जर तुम्हाला कळालं ना, हे जर कळालं ना, बस परमार्थाचं सार्थक झालं. हे कळलं पाहिजे. कोण जातो? तुकाराम महाराजांचा अभंग आहे, माऊलीच्या हरिपाठातील गुरुपरंपरेचा 4 नंबरचा अभंग आहे माझ्या विठोबाचा. त्यातलं 2 नंबरचं चरण आहे. काय? पडिये दे भाव पुरवी वासना आणती ते आपणापाशी न्यावे. काय म्हणतात तुकाराम महाराज? पडिये दे भाव, देवा माझी वासना पूर्ण कर, माझा देहभाव जाऊ दे, आणि आणती ते. शेवटी काय जातं? पाहिलं का तुम्ही? नाही पाहिलं ना? शेवटी जे जातं ना शरीरातून ते तुझ्या चरणाजवळ ने. कंप्लीट परमार्थ साधू संतांनी मांडून ठेवला, पण आपलं काय चाललंय मलाही कळत नाही. विठोबा
जय जय विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये चला 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 हो आहे ते घेई काय म्हणतात तुझे तू पाही आहे ते घेई एक रूप होई गुरुखुने या अभंगाच्या तिसऱ्या चरणात निवृत्तीदादा हे सांगतात तू काय कर तुझे तू पाही तुझं जे आत्मस्वरूप आहे ते तुझ्याजवळ आहे तुला तू पाय पण कोणतं साधन वापर गुरुची खून आता गुरुची काय खून आहे गुरु खुने कळते का खून कळते तुम्हाला नाशिकमध्ये राहता ना मग नाक कळतं का नाक नाक आहे ना का नकटे आहे सगळे नाशिकमध्ये राहणाऱ्या माणसाला नाकाची किंमत कळाली पाहिजे मी असं बोट केलं जे ज्यांना ती गुरुने संकेत दिला असेल कशाने कळतं ते स्वरूप तुझे तू पायी आहे ते घेई एक रूप होई गुरु खुने गुरुने जी संकेत केला जी खून सांगितली त्याच्याशी तू एकरूप होऊन राह म्हणजे काय होईल तुझं स्वरूप तुला कळेल निवृत्तीदादा म्हणतात मी सुद्धा सतत गुरुने जे संकेत केला जी खून सांगितली त्या खुनेच्या आधाराने सतत त्या आत्मानंदात राहतो या अभंगाच्या शेवटच्या किंवा चौथ्या चरणात सांगतात परमानंद रात रात नित्य परमानंद रात देह भरे आत्मा नादने रात देह भरी आत्मा नादे निरंतर नित्य परमानंद नित्य परमानंद
धावतो से धावतो तेरे चर का धावतोषी 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 हसता विचार का धावतो से आसता विचार का धावत से असता विचार का धावत से असता विचार धावते से धावते से असता विचार का धावते से आस्था का विचार धावतो से
दीपकी एकी वस्तू चोख असोरिया शोक का करीतोसी देह भरी आत्मा नांदे निरंतर असता हा विचार का धावतोसी तुझे तू पाही आहे ते घेई एक रूप होई गुरु खुने देह भरी आत्मा नांदे निरंतर असता हा विचार का धावतोसी निवृत्तीचे सार हरिरूप सदा नित्य परमानंदा रतलासे देह भरी आत्मा नांदे निरंतर असता हा विचार का धावतोसी. अभंग तुमच्या लक्षात आला असेल, लक्ष दिलं असेल तर. पण ही गोष्ट सांगणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, परंतु बोल बोलता वाटे सोपे आणि करणे करता तीर कापे. नुसतं सांगितलं देह तुम्ही नाही, तुम्ही कोण आहे? आत्माराम तुम्ही आहे, देह तुम्ही नाही. पण ही गोष्ट तुम्ही आत्माराम आहे हे नुसतं सांगून कळेल का? गुरुपरिचिती, शास्त्रपरिचिती, आत्मपरिचिती आली पाहिजे. या ब्रह्मांडामध्ये काय आहे त्याचा अभ्यास शास्त्रात लिहिलं होतं. एकनाथ बाबाने शास्त्र पाहिलं, अंतर्मुख झाले आणि ब्रह्मांडामध्ये जे होतं ते एकनाथ महाराजांना या पिंडामध्ये दिसलं आणि मग तो अभंग सांगितला. कोणता? पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसारा. ही क्रिया केली तर थेरी आणि प्रॅक्टिकल वेगळे, पाठ करून कीर्तन सांगणं वेगळं आणि अनुभूती साक्षात्कार अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. खूप अडचणी या ठिकाणी उभं राहायची आपली लायकी नाही. खूप अडचणी आहे परमार्थामध्ये. तो अधिकार असावा लागतो. आपण काय करतो? कुठलंही ज्ञान नसताना गोष्ट मात्र मोठी करतो. लोकांना सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण. तशी अवस्था झाली. या कीर्तनामध्ये तुम्ही जर संप्रदायाची यादी बघितली, परंपरा बघितली, नियम जर पाहिले, पहिल्या दिवसाचा कीर्तनकार नामधारक असावा. काय असावा? मग त्यांनी नामावर बोलावं. आपल्या जीवनात काला केल्यानंतर काल्याचं कीर्तन करावं. काला कोण देतं? दही आणि लाईचा काला तुम्हाला माहीत आहे. हरिनामाचा खिचडी काला आणि जीव आणि ब्रह्म काला एकच नाही आहे, तीन आहे. जीव आणि ब्रह्म. आता तुम्ही आणि मी जीवदशेला आलो, पण या जीवदशेला आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? आयुष्याच्या साधने बघा, सच्चिदानंद पदवी घेणे. आपल्याला जीव टाकून ते पद प्राप्त करायचं आहे. शिवरूपाला जायचं आहे, सच्चिदानंद पद प्राप्त करायचं आहे. पण हे ह्याच देहात आल्यानंतर करता येतं. फक्त ते बोलून होत नाही, पाठ करून होत नाही, कीर्तन करून पण नाही. ते करण्यासाठी तेच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? गुरु खुने. गुरुनी जो संकेत दिला त्याच वाटेनं जर तुम्ही गेले तर सगळा मार्ग मोकळा आहे. बरोबर त्या भगवंताची प्राप्ती होईल, अनुभूती येईल, साक्षात्कार होईल, कर्माच्या बंधनातून मुक्त व्हाल. या ठिकाणी बाबा बसलेले, अनेक मोठी मंडळी आहे गावातली. मी तुमच्यापेक्षा ज्ञानाने, अनुभवाने आणि वयाने पण लहान आहे. बोलण्याच्या ओघामध्ये चुकून जर काही शब्द बाहेर पडला असेल तर उदार अंतकरणाने मला माफ करा. कारण आता ती माझ्या हातात ती गोष्ट नाही. आपुल्या बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची. जर बोलणारा तोच आहे मग राहीलच काय? ध्यान ध्याता त्रिपुटी वेगळा. या ठिकाणी आपले बापू चव्हाण सर्वांचे आभार मानतील. बरोबर ना?
सर्वांची नावं घेतील माझ्या वतीने या ठिकाणी. त्यानंतर ते उद्याच्या काय आयोजक नियोजक सगळं ते सांगतात, तुम्हाला माहिती आहे. तोपर्यंत ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया. सोपान मुक्ताबाई दान सकया. सोपान मुक्ताबाई दान सकया. निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया. निवृत्ती राया निवृत्ती राया सोपान मुक्ताबाई दान सकया. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिले देवा तुझे क्षमा अपराध महाराज नाहे विचार ओंकार क्षमा अपराध महाराज तुका बलिदान शरण भया पैकी कर. क्षमा अपराध महाराज तुम्ही हरि ओम ज्ञानदेव ज्ञानदेव तुकाराम तुकाराम खऱ्या अर्थानं आजच्या या तिसऱ्या दिवसाचं पुष्प आदरणीय आणि आपल्या पंचक्रोशीचं भूषण निवृत्ती महाराज अनर्थे पिंपळतकर घोलपाचे. खरोखर महाराज तुम्ही ज्या ज्ञानामृतानं आम्हाला अत्यंत सुशुंभित केलं, मी तुमच्या मनापासून आभार होतो. परंतु सांगती मुळे मेले दोघं ती जी म्हण लावलेली, काय झालं दादाला कोणीतरी टोचन केलं, दादाला तार आली मलाही तार आली. तुम्ही म्हणेल मी म्हणलो देवाच्या दारी. तर आलेल्या सर्वच पाहुणे बांधवांचे मनापासून आभार मानतो. या ठिकाणी आमचे आदरणीय गाडे महाराजांनी खरोखर त्यांची परिस्थिती जर बघितली तर ती आपल्याला परत मिळाली नसते, परंतु ही भगवंताची कृपा म्हणून त्यांना आमच्यात सदैव संजीवनी प्राप्त झालेली असं मानसुद्धा काही हरकत नाही. आणि महाराजांना अत्यंत फार महत्त्वाचा पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे. तर आपण थोड्या दिवसात म्हणजे शेवटच्या दिवशी तोही सत्कार करणार आहोत, परंतु वेगळा महाराजांच्या साक्षीनं गोरक्षगिरी महाराजांच्या साक्षीनं पुन्हा एकदा एक मोठा कार्यक्रम लावू. या ठिकाणी पेटीवादक जे माझ्यासोबत पंढरपूरला पायीवारीत असतात महिनाभर, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. त्यानंतर ते आम्हासोबतच राहतात ना, ते आम्ही एकच गँग आहे ना. भागवत बाजीराव पाटील भागवत, विष्णू पाटील भागवत, श्याम सातभाई, आमचे मित्र शांतराम पाटील नाही आले. अरे त्यांनाही कारण नाही तर तुमच्यावर राग वरतील माझ्यावर होतील, हरकत नाही. मी घरी गेलो, थोडंसं थांबलो बसलो आणि महाराजांनी मी 1.5 तास आमची चर्चा चालली ती. त्यांना वाटत नव्हतं ते इथं येतील आणि मलाही नव्हतं. दादांचे सारखे फोन खरायला लागले. आता करू तरी काय, गुरुंशी बोलू का इकडं भाऊशी बोलू, कारण हे माझे निवृत्ती दादाचे. तर मग महाराजांना बोललो, महाराज जवळजवळ 1.5 तास होत आले. फक्त गावातून फोन येतोय, फोन कट केला, दादांचा घेतला. दादा म्हणून बापू ताबडतोब इकडे या. अहो म्हणून महाराजांचाच फोन येतोय. म्हणून मी तिथं आलो, इथं बसतो तर बाबांचा फोन आला, काय आम्ही सर्व गावात येतो. मी खऱ्या असताना तुमच्याशी नतमस्तक होतो. गुरुला काही फरक नाही, जे संन्यासी यांना फरक नाही. ही वासाळी विसाळी किरकोळ आहे, लक्षात घ्या तुम्ही. अहो प्रांत किरकोळ आहे त्यांना, तर भारत भ्रमण करणारी ही माणसं आहे. आणि हे असे माणसं, हे सुवर्ण माणसं ज्याला हिरा म्हणतो माणिक मोते म्हणतात, या वासाळीत आले, कालही आले, परवा आले आणि आजही आलं. हे गावचं भाग्य आले, हे उदयाला आले, हे लक्षात घ्या. नाही तर तुम्ही म्हणा 4 कोटी पूजन व्हावं. आमचे आयरे मॅडम भागवताचार्य, त्यांचं पूजन व्हावं. जे आमचे सोयरे आता खाली बसले, मग महाराज होते, त्यांचं पूजन व्हावं अशी अपेक्षा करतो. त्याबरोबर गाडे महाराजही असतील. परंतु ह्या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं, महाराजांमध्ये सुद्धा माऊली भागवताचार्य आहे, रामायणाचार्य आहे. देशात आणि परदेशात ते गेलेले, हे लक्षात घ्या.
त्यामुळे तरी त्यांना काही फरक नाही. आणि शिवाय निष्काम कर्मयोगी बालब्रह्मचारी त्या दिवशी या माऊलींनी सगळ्यांनी मला महाशिवरात्रीच्या दिवशी